नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचा स्कोर चेक करा। टोटल क्वेश्चन पैकी तुम्हाला किती स्कोर मिळतो ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये चेक करायचे आहे। तर बघा, पहिला प्रश्न आहे, अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य काय आहे? तर बघा, सांगा याचा आन्सर कमेंट करा। तर बघा, अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य आहे गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे। ऑप्शन 3 इज द राइट आंसर। नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड, पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली? चला कमेंट करा आणि तुम्ही तुमचा स्कोर शेवटी मला कमेंट मध्ये सांगायचा आहे, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल तुमचा स्टडी किती झाला। तर बघा, पोषण अभियानाची सुरुवात ही कधी झाली? तर याची झाली 2018 ला। पोषण अभियानाची सुरुवात 2018 ला झाली आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे, भारतामध्ये आयसीडीएस योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर बघा, भारतामध्ये आयसीडीएस योजना ही 2 ऑक्टोबर 1975 ला सुरू करण्यात आली। 2 ऑक्टोबर 1975 ला। अंगणवाडी केंद्राचा उद्देश काय आहे? तर बघा, अंगणवाडी केंद्राचा उद्देश आहे मुलांचे शिक्षण, स्त्री भ्रूण हत्या थांबविणे, तसेच आरोग्य पोषण सेवा प्रदान करणे, म्हणजेच वरीलपैकी सर्व। अंगणवाडी केंद्राचा उद्देश वरीलपैकी सर्व आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, माझी कन्या भाग्यश्री योजना कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे? तर सांगा। तर बघा, माझी कन्या भाग्यश्री योजना ही 1 एप्रिल 2016 या वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे। विद्यार्थ्यांनो, आजचे हे प्रश्न तुमची प्रॅक्टिस म्हणून मी हे प्रश्न घेत आहे आणि तुम्हाला किती स्कोर आला ते मला सांगायचं आहे। माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू करण्यात आली? तर बघा, माझी कन्या भाग्यश्री योजना 1 एप्रिल 2016 ला। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा, सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण हे हरियाणा राज्यामध्ये आहे आणि सर्वात जास्त केरळ राज्यामध्ये आहे। सर्वात कमी हरियाणा, सर्वात जास्त केरळ। राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके पात्र असतात? तर सांगा। तर बघा, राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी 5 ते 18 वयोगटातील बालके पात्र असतात। गर्भवती महिलांसाठी आहारामध्ये कोणत्या घटकाचा समावेश खूप महत्वाचा असतो? तर बघा, गर्भवती महिलांसाठी आहारामध्ये लोह या घटकाचा समावेश खूप महत्वाचा असतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयसीडीएस या योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर बघा, आयसीडीएस या योजनेचा मुख्य उद्देश आहे 0 ते 6 वर्षाखालील बालकांचा आहारांचा आरोग्याचा दर्जा सुधारणे। 0 ते 6 वर्षाखालील बालकांचा आहारांचा आरोग्याचा दर्जा सुधारणे। बालमृत्यू कमी करणे हे सुद्धा आहे। कुपोषण कमी करणे हे सुद्धा आहे, म्हणजेच वरीलपैकी सर्व। नेक्स्ट आहे, सबला योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर चला सांगा, कधी सुरू करण्यात आली सबला योजना? तर बघा, सबला योजना ही 19 नोव्हेंबर 2010 ला सुरू करण्यात आली। नेक्स्ट आहे, मनोधैर्य योजना केव्हापासून लागू करण्यात आली? तर बघा, मनोधैर्य योजना ही 21 ऑक्टोबर 2013 ला लागू करण्यात आली। मनोधैर्य योजना 21 ऑक्टोबर 2013 ला लागू करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, किशोर शक्ती योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? तर बघा, किशोरी शक्ती योजना ही 2000 पासून सुरू करण्यात आली। कधीपासून? 2000 पासून। या व्हिडिओमध्ये तुमचं सर्व रिव्हिजन होऊन जाईल। 1 वर्षापर्यंत बाळाला सर्वसाधारणपणे किती दात येतात? तर बघा, 1 वर्षापर्यंत बाळाला सर्वसाधारणपणे 6 ते 8 दात येतात। एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात केव्हा करण्यात आली? तर बघा, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975 ला करण्यात आली। गरोदर मातेस रातआंधळेपणा येऊ शकतो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकतो? तर बघा, गरोदर मातेस अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा येऊ शकतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना कधीपासून लागू झाली? तर बघा, माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना ही 2017 पासून लागू झाली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबविण्याचे केंद्रस्थान कोणते? तर बघा, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबविण्याचे केंद्रस्थान आहे अंगणवाडी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय महिला आयोग कायदा
कोणत्या वर्षीचा आहे? तर बघा, राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990 या वर्षीचा आहे. कधीचा आहे राष्ट्रीय महिला आयोग कायदा? तर 1990. किशोरी शक्ती योजना ही 2000 ला सुरू करण्यात आली, रिपीट झालाय. ठीक आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय हे दिल्ली या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचा बाल हक्क संरक्षण आयोग कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आला आहे? तर बघा, भारताचा बाल हक्क संरक्षण आयोग हा राष्ट्रीय बाल हक्क आयोग अधिनियम काय आहे? राष्ट्रीय बाल हक्क आयोग अधिनियम या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आला आहे. नेक्स्ट आहे, लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येतात? तर बघा, लसीकरण यामध्ये 6 वर्षाखालील मुले येतात. ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये रिकाम्या जागा दुवा म्हणून काम करतात. तर यांच्यामध्ये आशा कार्यकर्ता, कन्फ्युज नाही व्हायचं, कोण? अंगणवाडी सेविका नाही, तर कोण? आशा कार्यकर्ता. ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये आशा कार्यकर्ता दुवा म्हणून काम करतात. बघा विद्यार्थ्यांना, आजचे प्रश्न इथेच संपले आहे आणि तुम्हाला किती स्कोर मिळाला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ तुमची एक प्रॅक्टिस, एक रिव्हिजन आणि एक टेस्ट घेण्यासाठी होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे आणि तुमची एक्झाम कधी आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघतात आणि त्यांची एक्झाम कधी आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.